नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भारत जपान यांच्यात संरक्षण, बुलेट ट्रेन, नागरी अणुऊर्जा यासह अनेक क्षेत्रातल्या 14 करारांवर स्वाक्षऱ्या. काशी क्योटो कराराचं प्रतीक म्हणून उभय राष्ट्रप्रमुखांची वाराणसीत गंगा आरतीला उपस्थिती. पॅरिस हवामान बदल परिषद कराराचा अंतिम आराखडा सादर, भारताकडून कराराचं स्वागत. लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी गोपीनाथगड स्मारकाचं लोकार्पण. शेतकऱ्यांचे आधारवड आणि मार्गदर्शक शरद जोशी यांचं पुण्यात वार्धक्यानं निधन. आणि महाराष्ट्राला देशातलं सर्वोत्कृष्ट राज्य बनवण्याचं स्वप्न, अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त शरद पवारांचं मनोगत. आणि आता सविस्तर वृत्त. भारत जपान यांच्यात संरक्षण क्षेत्रासह बुलेट ट्रेन, पायाभूत सोयीसुविधा, तंत्रशिक्षण आणि ऊर्जाविषयक नागरी अणुकरारासह 14 महत्त्वाच्या करारांवर आज स्वाक्षऱ्या झाल्या. जपानच्या सहकार्यानं भारतात मुंबई ते अहमदाबाद या दरम्यान पहिली बुलेट ट्रेन धावणार असून त्यासाठी यंत्रणा उभारण्याबाबत आज करार झाला आहे. त्यासाठी 98,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्यातल्या शिखर परिषदेनंतर हे करार करण्यात आले. यानंतर उभय नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. सुरक्षा सहकार्याबाबत निर्णायक ठरणारे 2 निर्णय घेण्यात आल्यामुळे उभय देशातले सुरक्षा संबंध अधिक दृढ होण्याबरोबरच संरक्षण सामग्रीचं भारतात उत्पादन होण्यासाठी प्रोत्साहन मिळणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भारताच्या आर्थिक प्रगतीमध्ये जपानचं महत्त्वाचं योगदान असल्याचंही त्यांनी सांगितलं. भारतातली जपानची खाजगी गुंतवणूक वाढत असल्याचं सांगून आर्थिक सहयोगासाठी दोन्ही देश काम करत राहतील असंही पंतप्रधान म्हणाले. 1 मार्च 2016 पासून जपानच्या नागरिकांना भारतात व्हिसा ऑन अरायव्हल अर्थात भारतात आल्यानंतर लगेचच व्हिसा मिळण्याची सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे आज नवी दिल्लीतल्या बिझनेस लीडर फोरम परिषदेतही सहभागी झाले होते. भारतात जपानची गुंतवणूक वाढत असल्याबद्दल मोदी यांनी आनंद व्यक्त केला. भारत जपानचे संबंध दृढ झाले असून भारतात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातल्या विकासाला जपान सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन अॅबे यांनी या पत्रकार परिषदेत दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे हे आज वाराणसी इथल्या दशाश्वमेध घाटावर गंगा आरतीत सहभागी झाले. भारत आणि जपानमधल्या सांस्कृतिक संबंधांचा नवा अध्याय म्हणून या घटनेकडे पाहिलं जातं. तसंच क्योटो काशी या उभय देशांचं भागीदारीचं प्रतीक म्हणूनही या वाराणसी भेटीला विशेष महत्त्व आहे. मावळत्या सूर्याच्या साक्षीनं गंगाकिनारी झालेल्या या महाआरती सोहळ्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले. तसंच सामूहिक श्लोक पठणही झालं. गंगा तीरावर या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीमुळे होणारी गर्दी लक्षात घेता कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. दरम्यान वाराणसी इथं जपान कन्व्हेन्शन सेंटर उभारणार असल्याची घोषणा शिंजो अॅबे यांनी यावेळी केली. भारत आणि जपानचे द्विपक्षीय संबंध पूर्वापार, मैत्रीपूर्ण आणि जिव्हाळ्याचे असेच राहिले आहेत. जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्या सध्याच्या भारत भेटी दरम्यान या मैत्रीचं नवीन पान उलगडलं जातंय. या संबंधात सविस्तर चर्चा करण्यासाठी परराष्ट्र धोरणाचे ज्येष्ठ विश्लेषक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. देवळाणकर सर नमस्कार. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. आपण बघितलं की पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी जपानला जाऊन आले आणि आज आता जपानचे पंतप्रधान आपल्या भारत भेटीवर आलेले आहेत. तर या पार्श्वभूमीवर हे दोन्ही देशांचे जे परस्पर संबंध आहेत त्याबद्दल काय सांगताय? भारत आणि जपान यांच्यातले परस्पर संबंध हे गेल्या 1 वर्षांपासून अतिशय घनिष्ठ होताना आपण बघतो आहोत. विशेष म्हणजे शिंजो अॅबे हे एका वर्षात दुसऱ्यांदा भारताच्या भेटीवरती येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील जपानची भेट घेतलेली आहे आणि गेल्या 1 ते 1.5 वर्षांमध्ये या संबंधांना एक प्रकारची प्रगती आल्यासारखं आपण बघतो. आता मुळात मुद्दा हा येतो की या स्वरूपाची ही जी प्रगती आपल्याला दिसती आहे यामागचं मुख्य कारण काय आहे? ते यामागचं मुख्य कारण जे आहे ते
म्हणजे दोन देशांमधल्या हितसंबंधांची परस्पर व्यापकता. ही हितसंबंधांची परस्पर व्यापकता म्हणजे काय की दोघांचे काही समान आणि सामायिक अशा स्वरूपाचे हितसंबंध आहेत. त्यामुळे संयुक्त प्रयत्न करणं दोघांनाही अभिप्रेत असल्यामुळे, अपेक्षित असल्यामुळे दोन्ही देशांची मैत्री ही वाढती आहे. यांच्यातला एक आपण ज्याला आपण कॉमन फॅक्टर असं म्हणतो तो हा विशेष करून जो आहे तो चीनचा आहे. आपण असं बघतो की सध्या चीनचे जपान बरोबर देखील फार मोठ्या प्रमाणावरती सीमावाद चाललेले आहेत. म्हणजे एक सेनकाकू नावाचं जे बंदर आहे त्याच्यावरनं दोघांमधले संबंध एवढे तणावपूर्ण बनलेले आहेत की दोघांमध्ये युद्धाची देखील शक्यता नाकारता येत नाही. तशाच प्रकारचा सीमावाद हा चीनचा भारताबरोबर पण चाललेला आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये चीनने आपल्या लष्कराचं ज्या पद्धतीने आधुनिकीकरण केलेलं आहे, आपल्या लष्करावरचा किंवा संरक्षणावरचा खर्च ज्या पद्धतीने वाढवलेला आहे आणि चीनचं एक प्रकारचं हस्तक्षेपी धोरण आहे, यामुळे एक प्रकारची भीती या संपूर्ण एशिया पॅसिफिकमध्ये आणि दक्षिण आशियामध्ये देखील निर्माण झालेली असल्यामुळे बरेचसे राष्ट्र आता एकत्र येण्याच्या प्रयत्नांमध्ये आहे. म्हणून चीनच्या विरोधामध्ये एक प्रकारची अप्रत्यक्षपणे एक युती आकाराला येते आहे. या युतीमध्ये जपान असेल, दक्षिण कोरिया असतील, दक्षिण पूर्व आशियामधले काही देश आहेत. भारतही अजून त्याच्यात प्रत्यक्ष सहभागी झालेला नसला तरी अप्रत्यक्षपणे आपण असं म्हणतो की ह्या युतीचा भारत देखील भविष्यामध्ये आधार बनू शकतो. त्यामुळे दोघांमधल्या हितसंबंधांची परस्पर व्यापकता ह्या दोघांना एकत्र आणण्यासाठी फार महत्त्वाचं कारण आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आता भारत आणि जपान यांचे आपण संबंध जर इतिहास काळापासून बघितले तर ते मैत्रीपूर्ण तर आहेच आहेत, परंतु याच्यात मग सांस्कृतिकतेचाही काही भाग आहे, त्याविषयी काय सांगता येईल? निश्चितच आहे. याचं कारण असं आहे की भारत आणि जपानला सांस्कृतिकदृष्ट्या, ऐतिहासिकदृष्ट्या जोडणारा जो सगळ्यात मोठा दुवा आहे तो बुद्ध धर्माचा दुवा आहे, बुद्धिझमचा दुवा आहे आणि हा आहेच आहे. आणि त्याबरोबरच आपल्याकडे आधुनिक काळात आपण असं बघतो की एकंदरीतच जपानकडे भारतातनं किंवा भारतीय लोक जपानकडे ज्या पद्धतीने बघता आहेत तर जपान हा आशियाई राष्ट्रवादाचं प्रतिनिधित्व करणारा देश म्हणून आपण जपानकडे प्रामुख्याने बघतो. कारण 1905 मध्ये जे जपान आणि रशियामधलं युद्ध झालेलं होतं, या युद्धामध्ये जपानने रशियाचा पराभव केला होता. किंबहुना जपान हे एकमेव आशियाई राष्ट्र असं आहे की ज्यांनी एका युरोपियन देशाचा पराभव केलेला असल्यामुळे जपानकडे आपण एक आकर्षण म्हणून आपण सातत्याने बघत आलेलो आहोत. आणि एकमेव देश असा आहे की ज्याच्याबरोबर त्यांच्या संबंधांमध्ये फारसे वाद झालेले नाही आहेत. म्हणजे जर 1998चा पोखराणचं आपण जे अणुपरीक्षण केलं त्यानंतर जपानने काही ऑब्जेक्शन्स नोंदवले, अदरवाईज जपान आणि भारताच्या संबंधांमध्ये चढ उतार वगैरे असा प्रकार नाहीये. त्यांच्या मैत्रीमध्ये आणि त्यांच्या संबंधांमध्ये सातत्य राहिलेलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. बरं, हे जे सातत्य आहे ते आजच्या करारावरनं सुद्धा आपल्या लक्षात आलं असेल की आज थोडे नाही तर 14 करार भारत आणि जपान यांच्यामध्ये झालेले आहेत. तर याच्यातला जो विशेष करून नागरी अणुकरार जो झालेला आहे, अणुऊर्जा करार झालेला आहे, त्याविषयी काय आपण सांगाल? हा एक अतिशय महत्त्वाचा करार आहे आणि जो गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. आणि तो प्रलंबित एक तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे आहे की मग न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी असेल, न्यूक्लिअर रिॲक्टर्स असतील किंवा अणु इंधन असेल, न्यूक्लिअर फ्युएल ज्याला आपण असं म्हणतो, की याचा एक फार मोठा पुरवठादार देश म्हणून जपान आहे. आणि हा करार भारताचा जो जपानबरोबरचा आहे गेल्या जवळपास 1 दशकापासून याच्यावरती चर्चा चालू होती. परंतु जपानचा याला विरोध होता. हा विरोध असण्यामागे काही ऐतिहासिक कारणं पण आहे. आपल्याला अवगत असेलच की जपान हा एकमेव जगातला देश असा आहे की जो अणुबॉम्बच्या हल्ल्याला बळी पडलेला आहे. 1945ला जपानवरती अणुबॉम्बचे हल्ले झाले आणि त्याचे अतिशय विध्वंसक परिणाम हे संपूर्ण जगाने देखील पाहिलेले आहेत. त्यामुळे अणुबॉम्बविषयी किंवा या संदर्भातल्या संपूर्ण ऊर्जेविषयी किंवा प्रक्रियेविषयी जपान हा खूप सावध आहे. आणि त्यामुळे आणि दुसरं म्हणजे भारताने CTBT असेल किंवा NPT यासारखे जे अण्वस्त्रांचा प्रसार रोखणारे जे करार आहेत त्यावरती स्वाक्षरी न केलेली असल्यामुळे जपानला त्या संदर्भामध्ये काही ऑब्जेक्शन्स होते. म्हणून जपान या स्वरूपाचं इंधन किंवा टेक्नॉलॉजी भारताला पुरवठा करण्यासाठी याविषयी थोडासा नाराज होता. परंतु आपण आता असं बघतो की भारताचा ऑस्ट्रेलिया असेल, कॅनडा असेल, उझबेकिस्तान, कझाकिस्तान आहे, त्याचबरोबर आपण फ्रान्स आहे, अमेरिका आहे, या देशांबरोबरचे यशस्वी अणुकरार हे गेल्या 1 वर्षांमध्ये झालेले आहेत. आणि त्यामुळे आता जपानची देखील मानसिकता ही बदललेली आहे. भारत हा एक अतिशय जबाबदार अण्वस्त्रधारी देश आहे. त्यामुळे याची जाणीव देखील भारताने अनेक वेळा जगाला करून दिलेली आहे. त्यामुळे हा एक विश्वास आहे जो जपानने आपल्यामध्ये दाखवलेला आहे. त्यामुळे तत्वतः 2 देशांनी हे मान्य केलेलं आहे की आपण हा अणुकरार आता करायचा आहे. परंतु याच्यामध्ये काही तांत्रिक गोष्टी आहेत ज्या तांत्रिक गोष्टी येत्या काळामध्ये वर्कआउट केल्या जातील. प्रामुख्याने जपानला जे मेन ऑब्जेक्शन होतं ते ऑब्जेक्शन असं आहे की जेव्हा जपान भारताला अणुइंधन देणार आहे किंवा रिॲक्टर्स देणार आहे किंवा तंत्रज्ञान देणार आहे त्याचा वापर हा विकासात्मक कामासाठी होतो की त्याचा वापर संरक्षणासाठी होतो, या संदर्भातली शाश्वती ही जपानला पाहिजे होती. आणि त्या संदर्भामध्ये एखादा इंडिपेंडंट इन्स्पेक्टर किंवा इन्व्हिजिलेटर अशा स्वरूपाने
नेमला जावा, अशा प्रकारचं एखाद्या गोष्टी भविष्यामध्ये वर्कआउट केल्या जातील. पण तत्वतः दोन्ही देशांनी ते मान्य करणं हा एक आजच्या भेटीचा सगळ्यात मोठा आउटकम आहे किंवा त्याचा एक रिझल्ट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. बरं, म्हणजे भारत आणि जपान यांचे संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने दोन्ही देशांचे प्रयत्न तर आहेच आहेत, परंतु याच बरोबर जे आर्थिक संबंध आहेत भारत आणि जपान यांचे, याविषयी आपण काय सांगाल? हे आर्थिक संबंध 2003 पासून हे बळावत आहेत आणि आता आपण त्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती प्रगती झाल्यासारखं बघतो. एक तर भारताची जी फार मोठी मध्यमवर्गीय बाजारपेठ आहे, ही बाजारपेठ जपानला आर्थिक गुंतवणुकीसाठी फार मोठ्या प्रमाणावरती व्यासपीठ किंवा संधी उपलब्ध करून देणारे आहे. आणि भारताला जपानकडनं कशाची अपेक्षा आहे, तर भारताला जपानकडनं प्रामुख्याने तंत्रज्ञानाची अपेक्षा आणि भांडवलाची अपेक्षा. जपानकडे तंत्रज्ञान पण आहे, जपानकडे भांडवल पण आहे. आणि आता आपण जो प्रामुख्याने व्यापार बघणार आहोत किंवा संबंध ज्या क्षेत्रामध्ये घनिष्ठ होणार आहे ते संरक्षण क्षेत्र आहे. ऑलरेडी आपण संरक्षण क्षेत्रामध्ये जी परकी गुंतवणुकीची मर्यादा होती ती 26 वरून 49% आपण घेतलेली आहे. आणि जपान देखील भारताला संरक्षण तंत्रज्ञान पुरवण्यामध्ये थोडासा साशंक होता, कारण की जपानला सातत्याने जे भीती वाटत होती ती म्हणजे की भारताकडनं याच्या संदर्भामध्ये गुप्तता पाळली जाईल की नाही या स्वरूपात होतं. आणि आता माझ्या मते तोही भाग वर्कआउट झालेला असल्यामुळे अनेक ड्युअल यूज टेक्नॉलॉजी ज्याला आपण असं म्हणतो, अशा प्रकारची टेक्नॉलॉजी भविष्यामध्ये भारताला जपानकडनं मिळणार आहे. त्यामुळे संरक्षण क्षेत्र एक असं आहे की ज्यामध्ये दोघांचा व्यापार वाढणार आहे. आणि जो पायाभूत सुविधांचा जो भाग आहे त्यात ऑलरेडी जपानने $20 अब्ज गुंतवण्याचं आपल्याला प्रॉमिस पण केलं जेव्हा नरेंद्र मोदी हे जपानच्या भेटीवरती गेले होते. आणि तो एक गुंतवणुकीचा, त्यामुळे इंडस्ट्रियल कॉरिडॉर हे जपानच्या मदतीने उभारले जातील. त्याचबरोबर रेल्वे सुविधा आहे, जसं बुलेट ट्रेनचा आपण बघतो अहमदाबाद आणि मुंबईचा आहे. त्याचबरोबर व्यापार आहे, जपानची गुंतवणुकी वाढण्याची आपल्याकडे दाट शक्यता आहे. त्यामुळे द्विपक्षीय व्यापार हा भविष्यामध्ये निश्चितच वाढणार आहे. बरोबर, म्हणजे भारत आणि जपान यांच्यामध्ये योग्य दिशेने वाटचाल चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु जेव्हा सुरक्षा परिषदेसारख्या बहुआयामी संस्थेमध्ये जेव्हा दोन्ही देशांचं किंवा आम्हाला तिथे कायमस्वरूपी प्रतिनिधित्व द्या असं भारताची वारंवार मागणी केली जाते, तर त्या फोरममध्ये तिथं त्या प्लॅटफॉर्मवरती भारत आणि जपानचे संबंध कसे आहेत? या ठिकाणी देखील आपण हितसंबंधांची परस्पर व्यापकता आहे असं आपल्याला म्हणता येईल. यासाठी की भारत आणि जपान हे दोघंही सुरक्षा परिषदेच्या कायम सदस्यत्वाचे दावेदार आहेत. म्हणजे सुरक्षा परिषदेच्या कायम सदस्यत्वासाठी सध्या जे 4 देश फार मोठ्या प्रमाणावरती प्रयत्नशील आहेत, ज्यांना आपण G4 असं म्हणतो, त्यामध्ये भारत आहे, जपान आहे, जर्मनी आहे आणि ब्राझील आहे. आणि ह्या चौघांचा मिळून एक गट तयार झाला आहे आणि चौघेजण संयुक्तिकपणे प्रयत्न करत आहेत सुरक्षा परिषदेच्या विस्तारीकरणासाठी म्हणा किंवा सुरक्षा परिषदेमध्ये कायम सदस्यत्व मिळावे म्हणा. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रांमध्ये भारत आणि जपानच्या हितसंबंधांची परस्पर व्यापकता असल्यामुळे दोघांचा तर परस्परांच्या दावेदारीला समर्थन तर आहेच आहे, परंतु संयुक्त प्रयत्नांमुळे दोन्ही देशांचे जी चान्सेस आहेत किंवा पॉसिबिलिटीज आहे, शक्यता आहेत, या वाढलेल्या आहेत सुरक्षा परिषदेचे सदस्य मिळण्याच्या देखील. बरोबर, पण आता भारत आणि जपान यांचे जे संबंध आहे, तर आशिया खंडाचा जर आपण विचार केला तर इतरही जी काही राष्ट्र आहेत तर त्यांच्याशी आणि भारत जपान संबंध ह्यांचा परस्पर संबंध आपण कसा लावाल? सध्या जर आपण बघाल की अगदी जर व्यापक दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर आपल्याला सध्या बऱ्यापैकी असुरक्षिततेचं वातावरण हे प्रामुख्याने दक्षिण चीन समुद्रामध्ये दिसतं. आणि हे असुरक्षिततेचं कारणही प्रामुख्याने चीनचा जो वाढता विस्तारवाद आहे किंवा त्यांचं जे लष्करी आधुनिकीकरणाचे प्रयास आहेत यामागचं हे मुख्य कारण असल्यामुळे बरेचसे आशियाई देश भारत आणि जपानकडे चीनला एक काउंटरवेट म्हणून बघत आहेत. त्यामुळे आशिया खंडातला समतोल साधण्याचं जे काम आहे ते भारत आणि जपान हे भविष्यामध्ये करतील आणि एक प्रकारचा कलेक्टिव्ह काउंटरवेट म्हणून चीनला ते पुढे येतील अशी आपण शक्यता आपण अपेक्षा करू शकतो. आपण बघतोय की गेल्या काही काळामध्ये भारत आणि जपान यांचे संबंध अधिकाधिक वृद्धिंगत होत जायचे आहेत, परंतु याबद्दल अमेरिकेची नेमकी काय भूमिका आहे? अमेरिकेची भूमिका हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मुळात आपण असं बघतो की भारत आणि जपानना दोघांना एकत्र आणण्यासाठी जे काही वेगवेगळे घटक कारणीभूत आहेत त्यापैकी अमेरिका देखील एक घटक आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर जपान आणि अमेरिकेमध्ये सामूहिक सुरक्षिततेवरती आधारित एक फार महत्त्वपूर्ण करार झालेला होता आणि 1955 साली हा करार झाला आहे. आणि एकमेव असे रिलेशन्स बायलॅटरल पातळीवरचे आहेत की जे 1955 पासून आत्तापर्यंत टिकून आहे. जपान आणि अमेरिका अतिशय घनिष्ठ मित्र आहे, संरक्षण भागीदार आहेत आणि भारत आणि अमेरिका यांच्यातल्या संबंधांमध्ये देखील प्रगती होती आहे. याचा एकंदरीतच परिणाम हा भारत जपान संबंधांवरती झालेला आहे. आणि अमेरिका ह्या दोन्ही देशांना एकत्र आणण्यासाठी जबाबदार आहे. किंबहुना अमेरिका, जपान आणि भारत या तिघांनाही चीनकडनं असुरक्षितता वाटत असल्यामुळे, चिंता वाटत असल्यामुळे त्यांच्यातला त्रिकोण हा घनिष्ठ होतो आहे असंही आपल्याला म्हणावं लागेल.
म्हणजे एकूणच आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या घडामोडी घडत असतात त्या आपल्याला जेवढ्या दिसतात किंवा बाहेर येतात त्या तशा नसतात. त्याच्यामध्ये आज सुद्धा बऱ्याचशा गोष्टी दडलेल्या असतात. हे आज आत्ताशी तुमच्याशी चर्चा केल्यानंतर आमच्याही आणि प्रेक्षकांच्याही समोर आले असतील. आज आपण इथे आलात आणि या विषयावर जो प्रकाशझोत टाकलात त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. धन्यवाद. पॅरिस इथं सुरू असलेल्या जागतिक हवामान बदल परिषदेत आज जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल विषयक कराराचा अंतिम आराखडा मांडण्यात आला. जागतिक तापमान वाढ 2 अंश सेल्सिअसपर्यंत नियंत्रित ठेवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. तर वर्ष 2020 पासून विकसित देश दरवर्षी हवामान बदलासाठी $100 दशलक्ष निधी देतील अशी तरतूद या आराखड्यात आहे. जागतिक तापमान वाढ नियंत्रणात आणण्यासाठीचा हा पहिलाच कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक असा आराखडा ठरणार आहे. या आराखड्यावर मतदान होण्यापूर्वी फ्रान्सचे पंतप्रधान फ्रान्सवा ओलांद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून हवामान बदल परिषदेत त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं कौतुक केलं. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही या आराखड्याचं स्वागत केलं आहे. या आराखड्यात भारताच्या इच्छा आकांक्षांचा विचार करण्यात आला असल्याचं जावडेकर यांनी म्हटलं. परिषदेत सहभागी झालेले सर्व 195 देशांनी या आराखड्याचं स्वागत केलं आहे. जागतिक हवामान बदल ही इतरांची नाही तर आपली समस्या आहे अशा दृष्टीनं सर्व देशांनी या प्रश्नाकडे पाहिलं तरच या समस्येचा सामना करता येईल असं आवाहन संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस बान की मून यांनी केलं. विकसित देशांनी या समस्येसाठी निधी द्यावा तर विकसनशील देशांनीही आपल्या क्षमतेप्रमाणे तापमान नियंत्रणासाठी योगदान द्यावं असं बान की मून यांनी म्हटलं. जागतिक तापमान वाढ नियंत्रित होण्यातच सर्व देशांचं हित आहे असंही ते म्हणाले. या परिषदेचा आज समारोप होत आहे. शेतकरी, शेतमजूर, ऊस तोडणी कामगार, मागास जनतेसाठी संघर्षशील राहिलेल्या लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्वप्नातलं महाराष्ट्र घडवण्याचं काम राज्य शासन पूर्णत्वाला नेईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यात पांगरी इथे मुंडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या गोपीनाथगड या स्मारकाचं लोकार्पण आणि गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी जागरूक राहून संघर्ष करणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्या नावानं शेतकरी अपघात विमा योजना राज्यात राबवण्याचा निर्णय शासनानं घेतला असून 1,37,00,000 शेतकऱ्यांचा प्रत्येकी 2 लाख रुपयांचा विमा काढण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मुंडे यांनी गृहमंत्रीपदाच्या कारकिर्दीत राज्यातल्या गुन्हेगारीला आळा घालण्याचं काम केलं. त्याच धर्तीवर राज्य सरकार राज्यातल्या गुन्हेगारांचा बंदोबस्त करेल. शेतकऱ्यांचं जीवनमान सुखकर करण्याचा प्रयत्न आपलं सरकार करत राहील असंही मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्रात भाजपाचा पाया भक्कम करण्यात आणि पक्षविस्तार करण्यात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं मोठं योगदान होतं असे गौरवोद्गार भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी काढले. गरिबांच्या सेवेसाठी गोपीनाथ गड सरकारला प्रेरणा देत राहील अशी भावना त्यांनी व्यक्त केली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महसूल मंत्री एकनाथ खडसे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह इतर मंत्री, खासदार प्रीतम मुंडे, रिपाई अध्यक्ष रामदास आठवले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज जळगाव इथं लाड वंजारी समाजाच्या वतीनं रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवतीर्थ मैदानापासून निघालेल्या या रॅलीत वंजारी समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. आमदार सुरेश भोळे, नगरसेवक अशोक लाड वंजारी यावेळी उपस्थित होते. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून यावेळी आदरांजली वाहण्यात आली. शेतकरी संघटनेचे संस्थापक झुंजार शेतकरी नेते शरद जोशी यांचं आज सकाळी पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. असंघटित शेतकऱ्यांना एकत्रित करून त्यांच्या प्रश्नासाठी जोशी सदैव झटले. 1979 मध्ये शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेची स्थापना केली. नाशिक इथं झालेल्या कांदा आंदोलनामध्ये जोशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 1994 मध्ये त्यांनी स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना केली. 2004 ते 2010 या काळात ते राज्यसभेचे सदस्य होते. 1958 ते 1968 या काळात भारतीय टपाल सेवेत अधिकारी असणाऱ्या जोशी यांचा पिनकोड यंत्रणा उभारणीत महत्त्वाचा सहभाग होता. जोशी यांच्या निधनानं कृषी क्षेत्रातला मार्गदर्शक हरपला अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. शेतकऱ्यांना हक्कासाठी संघर्ष करायला शिकवणारा मार्गदर्शक हरपला अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आदरांजली अर्पण केली आहे.
जोशी यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी संघर्ष केला असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. शरद जोशी यांच्या परदेशात राहणाऱ्या कन्या सोमवारी भारतात परत येत असून मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दूरदर्शनला दिली. जनतेनं मला भरपूर प्रेम दिलं असून त्यांच्यासाठी जे करता येईल ते करावं आणि महाराष्ट्राला देशातलं सर्वोत्कृष्ट राज्य बनवावं अशी माझी इच्छा आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पवार यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त वरळी इथल्या नेहरू केंद्रात विशेष कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते. शेवटच्या माणसापर्यंत बांधिलकी कायम राहावी हेच माझ्या राजकारणाचं उद्दिष्ट आहे, असंही पवार म्हणाले. या कार्यक्रमाला राज्यपाल चे विद्यासागर राव, कृषी मंत्री एकनाथ खडसे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, सुशील कुमार शिंदे, अशोक चव्हाण, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह राजकारणातील दिग्गज नेते उपस्थित होते. शरद पवार हे राजकारण्यांसाठी आधारवड असून त्यांचं कार्य सर्व पक्षातल्या लोकांना प्रेरणादायी आहे, अशी भावना विविध पक्षातल्या नेत्यांनी यावेळी व्यक्त केली. देशाच्या राजकीय, सामाजिक यासह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रात शरद पवारांचं अमूल्य योगदान आहे, अशी कृतज्ञता सर्वपक्षीय नेत्यांनी यावेळी व्यक्त केली. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथंही पक्षाच्या वतीनं आज अभिष्टचिंतन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह पक्षाचे अन्य मान्यवर आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. नागपूर विधान परिषदेच्या जागेसाठी भाजपाचे प्रवक्ते गिरीश व्यास यांची आज बिनविरोध निवड झाली. काँग्रेसचे अशोकसिंग चौहान यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज आज मागे घेतला, त्यामुळे व्यास यांची निवड निश्चित झाली. मुंबई विधान परिषदेच्या जागेसाठी भाजपाचे उमेदवार मनोज कोटक यांनी आपला अर्ज मागे घेतला, त्यामुळे काँग्रेसचे भाई जगताप यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेसमध्ये काँग्रेसचे बंडखोर आमदार महादेवराव महाडिक यांना भाजपानं पाठिंबा जाहीर केला आहे. भाजपा नेते आमदार सुरेश हळवणकर यांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसनं सतेज पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे महाडिक यांनी बंड केला आहे. भाजपाकडून विजय सूर्यवंशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सूर्यवंशी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचंही हळवणकर म्हणाले. दरम्यान सोलापूर आणि अकोला, वाशिम, बुलडाणा या जागांवरच्या काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. देशात सध्या गतिमान भारत निर्मितीचा यज्ञ सुरू आहे आणि देशाच्या जडणघडणीत सहकार क्षेत्राचा मोठा वाटा आहे. त्यामुळे विकासाची गती आणि सामान्य माणसाचं हित जोपासून सहकार क्षेत्रानं वाटचाल करावी, असं प्रतिपादन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केलं. सोलापूर जिल्हा सहकारी बँक आणि सहकार भारती यांनी आज पहिली राज्यव्यापी सहकार परिषद आयोजित केली होती. या परिषदेत सुरेश प्रभू व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माध्यमातून सहभागी झाले होते. सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू एन मालदार यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं. सहकार क्षेत्रातल्या संस्थांनी जागतिक बाजारपेठांचा अभ्यास करावा, तसंच सामान्य माणसाची पत निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा सल्ला प्रभू यांनी यावेळी दिला. ही परिषद 2 दिवस चालणार आहे. सहकारी बँकांसमोरील आव्हानं, सहकार कायद्यातले बदल अशा विषयांवर परिषदेत चर्चा होईल. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प विरोधी समितीनं माडबन इथं आज आंदोलन केलं. या प्रकल्पासाठी काम करायला शासनानं स्थगिती द्यावी, अन्यथा काम बंद पाडण्यासह तीव्र आंदोलनाचा इशारा आमदार राजन साळवी यांनी यावेळी दिला. पर्यावरण परवानगी संपली असतानाही प्रकल्पस्थळी काम सुरू आहे, ते तत्काळ बंद करावं अशी मागणी शिवसेनेनं केली. अणुऊर्जा जगात सर्वत्र नाकारली जात असतानाच भारतातच अट्टहास का, असा सवाल सेवानिवृत्त न्यायमूर्ती BG कोळसे पाटील यांनी यावेळी केला. या आंदोलनामुळे प्रकल्प नको हे सिद्ध झाल्याचं वैशाली पाटील यांनी सांगितलं. 10 ग्रामपंचायतींनी जैतापूर प्रकल्पाला विरोध दर्शवणारा ठराव केल्याचंही त्या यावेळी म्हणाल्या. यावेळी आंदोलकांना अटक करण्यात आली होती. देशभरात आज राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या लोक अदालतीत एका दिवसात 23 लाख खटले निकाली काढण्यात आले, असं राष्ट्रीय कायदे सेवा प्राधिकरणानं सांगितलं आहे.
हिंगोली तालुका विधी सेवा समिती आणि जिल्हा वकील संघानं संयुक्तपणे हिंगोलीतही लोक अदालत भरवण्यात आली। यामध्ये 841 प्रकरणं ठेवण्यात आली होती। त्यापैकी 142 प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यात आली। लातूर जिल्ह्यातल्या 8 तालुक्यात महालोक अदालतीत 13,527 प्रकरणं तडजोडीसाठी ठेवण्यात आली। गेल्या वर्षी झालेल्या लोक अदालतीमध्ये भूसंपादनाची 46 प्रकरणं निकालात काढण्यात आली होती। त्यावेळी शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेल्या नुकसान भरपाईच्या धनादेशांचं प्रातिनिधिक स्वरूपात वाटप उद्घाटन समारंभात करण्यात आलं। जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय महालोक अदालतीमध्ये 2,500 खटले निकाली काढण्यात आले। राष्ट्रीयकृत बँका, आरटीओ, विमा कंपन्या, मोबाईल कंपन्या आणि कौटुंबिक खटल्यांचा यामध्ये समावेश आहे। हवामान। काश्मीर खोऱ्यात दुर्गम भागात काही ठिकाणी सलग तिसऱ्या दिवशीही बर्फवृष्टी झाली। गुलमर्गमध्ये तापमान उणे 10 डिग्री सेल्सिअसपेक्षाही कमी झालं होतं। श्रीनगर लेह मार्ग अद्यापही वाहतुकीसाठी बंद आहे। मात्र श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग आज दुपदरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। राज्यात कोकणच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे। राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक इथं 14 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं। येत्या 48 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 32, किमान 17, नागपूर 31 आणि 19, पुणे 33 आणि 15, औरंगाबाद 32 आणि 18, नाशिक 31 आणि 14, कोल्हापूर 32 आणि 19, रत्नागिरी 32 आणि 20, सोलापूर 35 आणि 21 आणि अमरावती कमाल 31 आणि किमान 18 अंश सेल्सिअस। ठळक बातम्या पुन्हा एकदा। भारत जपान यांच्यात संरक्षण, बुलेट ट्रेन, नागरी अणुऊर्जा यासह अनेक क्षेत्रातल्या 14 करारांवर स्वाक्षऱ्या। काशी क्योटो कराराचं प्रतीक म्हणून उभय राष्ट्रप्रमुखांची वाराणसीत गंगा आरतीला उपस्थिती। पॅरिस हवामान बदल परिषद कराराचा अंतिम आराखडा सादर, भारताकडून कराराचं स्वागत। लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी गोपीनाथगड स्मारकाचं लोकार्पण। शेतकऱ्यांचे आधारवड आणि मार्गदर्शक शरद जोशी यांचं पुण्यात वार्धक्यानं निधन। आणि महाराष्ट्राला देशातलं सर्वोत्कृष्ट राज्य बनवण्याचं स्वप्न, अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त शरद पवारांचं मनोगत। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूयात उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।